नमस्कार, मी मंदाकिनी सपकाळ. कबीरायांमध्ये आपलं स्वागत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, अशा भाषेत संत तुकारामांनी शब्दांची महती सांगितली आहे. शब्दांची महती सांगताना संत कबीर म्हणतात, एक शब्द सुख खानी है, एक शब्द दुख राखी, एक शब्द बंधन कटे, एक शब्द गल फांसी. मराठी दोहा. शब्द सुखाची खान, शब्द दुःखाची राशी, शब्द करीती बंधन मुक्त, शब्दची गळा फाशी. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपल्या बोलण्यातून येणाऱ्या शब्दांच्यामुळे जर समोरच्या व्यक्तीला सुख, समाधान, आनंद, शांती मिळत असेल तर आपले शब्द त्या व्यक्तीसाठी सुखाची खाण आहेत. या उलट आपण बोलत असताना आपल्या शब्दांच्यामुळे जर समोरची व्यक्ती दुखावली जात असेल, वाईट वाटत असेल, त्रास होत असेल तर आपले शब्द त्या व्यक्तीसाठी दुःखाची राशी आहेत. या उलट आपल्या बोलण्यामुळे जर एखाद्या शब्दामुळे समोरच्या व्यक्तीचं आयुष्यभरातून बंधनातून मुक्तता होत असेल तर आपले शब्द हे त्याच्यासाठी चांगलेच आहेत. पण काही वेळेस आपल्या एका शब्दामुळे समोरच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. म्हणून बोलताना कधी, कसे, कुठे, कोणत्या शब्दांचा वापर केला पाहिजे हे आपण नेहमीच विचारात घेतले पाहिजे. म्हणून संत कबीर म्हणतात, एक शब्द सुख खानी है, एक शब्द दुख राखी, एक शब्द बंधन कटे, एक शब्द गल फांसी. धन्यवाद.